पहलगाममध्ये पाकने केलेल्या दहशतवादी हल्ल्याला आज 1 महिना पूर्ण झालाय। 22 एप्रिलला जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये म्हणजे श्रीनगर इथं बैसरन व्हॅलीमध्ये पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांचा धर्म विचारला आणि मग त्यांची हत्या केली। दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 26 निष्पाप जणांचा बळी गेलाय। या घटनेत महाराष्ट्रातील पर्यटकांचा समावेश आहे। या घटनेला आता 1 महिना पूर्ण झालाय, मात्र या हल्ल्याच्या वेदना तशाच आहेत। पाकने केलेल्या या भाडी दहशतवादी हल्ला माणुसकीचा म्हणजे हा हल्ला माणुसकीला काळीमा फासणारा होता। प्रत्येक भारतीयांच्या मनाला तीव्र वेदना या दहशतवादी हल्ल्यामुळे झालेल्या आहेत। संपूर्ण जगातून पाकच्या नापाक कुरापतीवरून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। दरम्यान या हल्ल्यानंतर सुरक्षा दल आणि सीमेवरील सुरक्षा अतिशय कडक करण्यात आली आहे। सुरक्षा दल सतत कारवाई करत आहे, परंतु ज्यांनी हा हल्ला केला त्या 4 क्रूर दहशतवाद्यांना अद्याप पकडता आलेलं नाही। पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूर मोहीम पार पडली। ऑपरेशन सिंदूरने पाकची चांगली झोप उडवली। भारताच्या या ऑपरेशनमध्ये पाकिस्तानमधील अत्यंत महत्त्वाचे एअरबेस नष्ट करण्यात भारताला यश आलं। त्यामुळे ऑपरेशन सिंदूरचंही जगभरात कौतुक होत आहे। मात्र पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी ज्या 4 दहशतवाद्यांनी निष्पापांचा बळी घेतला त्यांची शोध मोहीम सुरू आहे। अजून 1 महिना उलटला तरी त्या चौघांनाही ताब्यात घेण्यात आलेलं नाही, पकडण्यात आलेलं नाही। पुढच्या बातमीकडे आपण वळतो आहोत। आता आपण पहलगाम संदर्भातली बातमी बघत होतो। 1 महिना पहलगाम हल्ल्याला झालेला आहे। जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांची चकमक सुरू आहे। अजून एक मोठी बातमी येते आहे, ही महत्त्वाची बातमी आहे। काल 27 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं होतं आणि आज मात्र जम्मू काश्मीरच्या किश्तवाडामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यामध्ये चकमक सुरू आहे। किश्तवाडच्या सिंहपोरा इथं जैश ए मोहम्मदचे दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळालेली आहे। यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला घेराव घातला। परिसरात 3 ते 4 दहशतवादी लपल्याची माहिती आहे। ही शोध मोहीम जेव्हापासून सुरू आहे, 1 महिना झाला ही शोध मोहीम जम्मू काश्मीरच्या आजूबाजूच्या सगळ्या भागामध्ये सुरू आहे आणि त्यातूनच त्या शोध मोहिमेच्या अंतर्गतच ही माहिती येते आहे की किश्तवाडमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झालेली आहे। 3 ते 4 दहशतवादी लपल्याची माहिती मिळते। ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण परिसराची टेहळणी केली जाते। महत्त्वाची बातमी अजून एक, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजस्थानच्या नाल एअरबेसचा दौरा करणार आहेत। ऑपरेशन सिंदूर नंतर मोदींचा दुसरा एअरबेसचा दौरा आहे। अदमपूर या एअरबेस नंतर ते नाल एअरबेसचा दौरा करणार आहेत। ऑपरेशन सिंदूरमध्ये नाल एअरबेसची सुद्धा महत्त्वाची भूमिका होते। नाल एअरबेसवरून पाकिस्तानवर जोरदार हल्ले चढवण्यात आले। राजस्थानच्या बिकानेर इथं हा नाल एअरबेस आहे। तो पाकिस्तानापासून फक्त 150 किलोमीटर अंतरावर आहे। मुलतानपासून ते कराचीपर्यंत लक्ष साधणं या एअरबेसवरून सहज शक्य होतं। पुढच्या घडामोडीकडे वळतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यातील प्रसिद्ध करणी माता मंदिराला भेट देऊन दर्शन घेणार आहेत। हे मंदिर भारत पाकिस्तानपासून काही किलोमीटरच अंतरावर आहे। अशा परिस्थितीत पंतप्रधानांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे। या दौऱ्याच्या माध्यमातून पाकिस्तानला भारताची ताकद दाखवून कठोर संदेश दिला जाणार आहे। पाकिस्तानच्या सीमेपासून काहीच अंतरावर असलेल्या बिकानेरमधल्या मंदिरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार आहेत। राजस्थान के बीकानेर में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 22 मई को आने वाले हैं और यहाँ पर करणी माता मंदिर के दर्शन भी करेंगे। कई परियोजनाओं का शिलान्यास और उद्घाटन भी करने वाले हैं और ये पौराणिक मान्यताएं हैं इस मंदिर की। कई सौ साल पुराना ये मंदिर है और दूर दूर से लोग यहाँ पर दर्शन के लिए आते हैं। प्रधानमंत्री यहाँ पर करीब सुबह के 10 साढ़े 10 बजे पहुँचेंगे दर्शन के लिए। तमाम लोग यहाँ पर मौजूद हैं जो श्रद्धालु हैं, महिलाएं हैं। आप लोग कहाँ से हैं? मैं जोधपुर से हूँ। अच्छा, तो अब रेगुलर भी आते होंगे इस मंदिर में? हाँ आते हैं। अच्छा। रेगुलर आते हैं। तो प्रधानमंत्री भी इस जगह पे आ रहे हैं, जानकारी है क्या? हाँ पता है। क्या बोलना चाहेंगे आप? कुछ बोलना चाहेंगे आप? प्रधानमंत्री आ रहे हैं। हमारे भारत के प्रधानमंत्री बहुत अच्छे हैं। हाँ,
आने वाले कल थे, लेकिन आज आए हैं कि कल प्रधानमंत्री जी की रैली है, हाँ, इसलिए। अच्छा, यहाँ पे तो बहुत सारे हमले भी हुए थे, ड्रोन वाले, जो राजस्थान के बहुत सारे ऐसे इलाके हैं। उसके बाद अब वो खत्म हो चुका है, प्रधानमंत्री आ रहे हैं यहाँ पे। सब माता जी की कृपा है, जब तक माता जी है। क्या मान्यताएं हैं, किस तरीके से आप लोग दर्शन के लिए आते हैं, क्या क्या सोचती हैं इस मंदिर के बारे में? बहुत अच्छा है, मतलब ये काफी है। हाँ, माता जी है, इनके सर पर वो हाथ है, हम बैठे हैं बस। अभी जोधपुर से हैं? हम साथ में हैं। दर्शन हो गए आपके? दर्शन हो गए। पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातल्या 15 रेल्वे स्थानकांसह 103 अमृत स्थानकांचं उद्घाटन करणार आहेत. ही स्थानकं अत्याधुनिक प्रवासी सुविधांनी अनुकूल अशी आहेत, अद्ययावत अशी आहेत. या सगळ्याकरता एकत्रितपणे 175 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी खर्च केला गेलाय. रेल्वे मंत्रालयानं डिसेंबर 2022 मध्ये अमृत भारत स्थानक योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत देशभरातील 1309 स्थानकांचं आधुनिकीकरण करून त्यांना आधुनिक एकात्मिक वाहतूक केंद्रामध्ये रूपांतरित करण्याचं उद्दिष्ट समोर ठेवलं गेलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा 6 ऑगस्ट 2023ला आणि नंतर 26 फेब्रुवारी 2024ला 2 टप्प्यांमध्ये या स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी केली होती. अमृत भारत योजनेअंतर्गत पुनर्विकसित केलेल्या स्थानकांवर विमानतळाप्रमाणे सुविधा मिळतील. नव्यानं बांधलेल्या स्थानकांवर पार्किंगची मोठी जागा आहे, एक्सलेटर आहे, दिव्यांग अनुकूल अशी स्वच्छतागृह आहेत, मोफत वायफाय आणि सुधारित प्रवासी माहिती प्रणाली सुद्धा बसवण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त स्थानकांवर प्रवेश आणि बाहेर पडणं याकरता वेगवेगळे मार्ग बनवले गेलेत. फुटओव्हर ब्रिज आणि लाऊंज सुद्धा मोठे आणि अरुंद आहेत. यात महाराष्ट्रातील 15 प्रमुख रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. आता पावसासंदर्भातल्या बातम्या बघूया. आजपासून 25 मे पर्यंत मुंबईसह दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र या सगळ्या ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. कोकण आणि लगतच्या मध्य महाराष्ट्रातील घाटभागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार आणि अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल. 20 मे ते 23 मे दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये विजांचा कडकडाट होईल, मोठं वादळी वारं वाहेल, विखुरलेला असा हलका आणि मध्यम स्वरूपाचा अपेक्षित पाऊस आहे. या काळात किनारपट्टीवर वेगानं वारं वाहण्याचा अंदाज आहे. केरळमध्ये 4-5 दिवसात मान्सून सुरू होतोय, अशी अनुकूल परिस्थिती आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार त्यांनी जे वक्तव्य केलंय ऑपरेशन सिंदूर संदर्भात ते वादग्रस्त ठरलेलं आहे. शत्रू राष्ट्राच्या 15,000च्या ड्रोन करता 15 लाखांचं मिसाईल डागलं का, असं विजय वडेट्टीवार म्हणाले. तसंच युद्धात आपलं किती नुकसान झालं, आपल्या किती राफेल विमानांचं नुकसान झालं, असे प्रश्न विचारणं चुकीचं आहे का, असा सवाल सुद्धा विजय वडेट्टीवारांनी केला. आपने तो अमेरिका के इशारे पर सेकंड कर लिया है, हमारा सैनिक उन्होंने वापस दिया, उनका सैनिक जो हमारे पास था हमने उसको वापस दिया. अब इस बारे में कोई सवाल पूछना ये क्या गलत है डेमोक्रेसी में, कि हमारा कितना नुकसान हुआ है, हमारी कितनी कैजुअलिटी हुई है, हमारे कितने सैनिक का नुकसान हुआ है, हमारे कितने राफेल का ये हुआ है. मिसाइल की कीमत 15 लाख थी एक ड्रोन गिराने के लिए, वो 15,000 का ड्रोन, वो चाइना की उसके पीछे पॉलिसी थी. ये भी कहा जाता है, ऐसी भी चर्चाएं बहुत ज़ोर से है. सच्चाई क्या है, सच्चाई क्या है ये मुझे नहीं पता, पर ये चाइना के 5-6 हज़ार ड्रोन हिंदुस्तान में भेजे गए. उसको गिराने के लिए हमने 15-15 लाख का मिसाइल उसके ऊपर छोड़ा, उसको ध्वस्त करने के लिए डाला गया. ऐसी बहुत सारी चर्चा है. हमारे राफेल 4 राफेल या 3 राफेल गिराए गए, ऐसी चर्चा है. तो सरकार ने स्पष्टीकरण देना चाहिए कि हमारा ये नुकसान नहीं हुआ, हमारा फ़ायदा हुआ. ये सच्चाई है, हमने इतना भारत पाकिस्तान का नुकसान किया है, भारत का कुछ नहीं हुआ है, बता देना चाहिए. देखो, मैं हमेशा ये कहता हूँ, मूर्खों को जवाब नहीं देना चाहिए. जिनको देश के प्रति लेन देन नहीं है, जिनको समाज के प्रति लेन देन नहीं है, जिनको सेना के प्रति लेन देन नहीं है, जिनको ये समझ में नहीं आता कि हमारी सेना के लोग अपनी जान जोखिम में डालकर लड़ाई करते हैं और कई बार वो शहीद होते हैं, इसकी भी उनको परवाह नहीं है. ये मूर्ख लोग हैं. इनको फाइटर ड्रोन क्या होता है ये पता नहीं है. इनको जो खेती में स्प्रेइंग करने वाला ड्रोन है और फाइटर ड्रोन है वो सरीका ही लगता है. इनको पता ही नहीं है.
तो ये मूर्ख लोग हैं, इनको क्यों जवाब दें?